रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकटेच निघालाय? हो एकटाच आहे माऊली. कसं काय बाबा करता? आश्चर्य आहे. काय नाही माऊली करून घेते. काय करतो अडचण काय येते का तुम्हाला? काय नाही काय होत नाही. होली बी तर काय सहज निघून जाते. माऊली करून घेऊ राहिले. बाबा एक विचारायचं होतं, तुम्हाला जे आंधळ पण आलं ते नशिबाला दोष देता का? नशिबान आहे माऊली. त्याला काय केले कर्म झाले त्याची भोगाली उपजली मेले अशी किती एका जनार्दन येत ती सुखाची हरी संगे कर्म हे कर्म भगवंताला दोष नाही देता मला, माझ्या वाट्याला काय आलं? काय दोष द्यायचं नाही त्याला. जे झालं ते बरं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळी आनंद मानाचा. त्याला काय दोष द्या भगवंताला काय दोष द्यायचं माऊली. आता दृष्टी पुढे आयताचे तुरा आहे डोबे तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे भगवान तू माझ्या दृष्टी पुढून जाऊ नको. तुकाराम महाराज. बाबा तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय नाही काय नाही काय नाही माऊली आपलं काय माऊलीचं आहे माऊलीचं आहे. आपलं काही नाही. आपलं नाही माऊलीचं आहे सर्व काही. आपलं काही नाही. तुमच्यासारखी लोक पाहिजेत येणाऱ्या पिढीला समजवायला आयुष्य कसं जगलं पाहिजे. नाही खऱ्या गोष्टीला काय ऐकायला बरोबर बरोबर मग तुका म्हणे एकदा जन्म आहे आपल्याला, पुन्हा जन्म नाही. दोन जन्म नाशिवंत. हा जन्म तुम्हाला काय करायचं माझ्या हव्या कोणतीही करा पण करा. बरोबर बरोबर. आपण काय म्हणतो बाई आता काय करू राहिलं? नाही बाबाला त्याला मजा करायची. त्याला आडा नाका घालू पडला. मग तुकाराम महाराजांना सांगितलं आडा घालूच नका पडला. जसं करता येईल तसंच करू द्या. काशी केली, बद्री केली, केली द्वारका, पण ह्या वारी सारखा आनंद कुठत नाही बर का. वारी करायची दम पूर्ण वारीच करायची. पाऊस येवो त्यानं झडलावो कुठं येवो त्याची जशी इच्छा आहे तसं वागायचं. असं जायचंच नाही कुठं. एवढे की त्यानं जवळ येऊ दिलं नाही, भेटू दिलं नाही, एवढीच जरा इच्छा अपेक्षा मनात राहून गेली. सगळीच गावं तशी महत्वाची बरं का. वारकऱ्याची सेवा करतात, स्वागत करतात. मला पुण्याचं विशेष कौतुक करायचं. एरवी दरवाजे बंद असतात, परंतु ज्या वेळेस पालख्या पुण्यात 2 दिवस असतात त्यावेळेस दरवाजे सताड उघडे असतात. आपल्या बेडरूम सुद्धा लोक मोकळे करून देतात ते वारकऱ्यासाठी. ते पुणेकरांचा फार मोठा गौरव केला पाहिजे. काही काही माता भगिनींचं मनोगत आम्ही ज्यावेळेस चालतो ना, विविध प्रांतातून आलेली लोक असतात, तर ते म्हणतात पुणे इतकं येतं की पुण्यात 4 पिशव्या भरल्या की पंढरपूरपर्यंत आम्हाला पुरतात. क्या बात आहे. नंतर एका माता भगिनीचे उद्गार आहेत. म्हणली ही पुण्याची वाटबाई ओली कशी झाली. मग ती दुसरी म्हणते ज्ञानोबाची तुकोबाची पालखी कालच येऊन गेली. हे पुणे सगळ्याच बाबतीत पुढे आहे.